काहीतरी ओळखण असू द्या ना, इथं काहीतरी माझं ओळखण असू द्या ना. त्यावेळेस दत्त महाराजांनी त्या ठिकाणी 1.25 हाताची लिंग ठेवून दिली. आजही खोलेश्वर मध्ये आपल्याला ते 1.25 हाताचं लिंग दत्त महाराजांच्या हातानं स्पर्श झालेले तो लिंग, त्याचं दर्शन आपल्याला होते. आणि देवल्य ऋषींनी देवाला मागितलं, तुम्ही जसं पांचाळ राजाचं ऐकून पांचाळपूरला भोजनासाठी जात असता. दत्त महाराज दररोज कुठं जेवायला जातात? पांचाळपूर. त्याला पांचाळेश्वर म्हणतात. गंगेच्या मध्यभागी दत्त महाराजांचं भोजनतीचं ठिकाण आहे, म्हणजे भोजनाचं ठिकाण आहे. हे पांचाळ राजाला दिलेले जे वचन होतं त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आजही दररोज दत्त महाराज पांचाळ नगरीला भोजन कुठेही कोल्हापूरला भिक्षा करतात, पण भोजन करण्यासाठी कुठे जातात? पांचाळ नगरीला जातात. पुरी पांचाळी पुरी पांचाळी माध्यानीला जय अन्न प्राशना जय दत्त दत्त गुरु भक्त गाती. म्हणण्यानुसार तुम्ही जसं पांचाळपूरला भोजनाला जात असता तसं तुम्ही सह्याद्री पर्वतावरती माझ्यासाठी दररोज निद्रेला आले पाहिजेत. दैवल्य ऋषींनी मागितलेले हे मागणं आहे. आणि म्हणून आजही दत्त महाराज सह्याद्री पर्वतावरती निद्रेला येतात. तुम्हाला हे पाहायचंच जर असेल, दत्त महाराज येतात का हे जर पाहावं असं वाटत असेल तर देवदेवेश्वरीला मुक्कामाला राहावं लागते. संध्याकाळी सुंदर असं फुलाची शेज बनवलेली असते. ते जे 2 वठे आहेत ना, त्या 2 वठ्यावर सुंदर असं शेज बनवलेले असते. गादी वगैरे, मखमलीचे तकव्या वगैरे, सुंदर असे मखमलीचे शाली वगैरे, आणि कुंटलानं फुलं असतात गुलाबाचे, त्याच्यावर सुंदर शेज अंतरलेले असते. आणि पुजारी आपल्या अंगावरचा कपडा काढून सर्व मंदिरातलं धूळ पुसत 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 पाठीमागं बाहेर येते. आणि कुलूप लावून टाकून देऊन पाठी 4 वाजेपर्यंत कोणीही त्या मंदिरात प्रवेश करीत नाहीत. पाठी 4 वाजताच कुलूप उघडतात. त्या 4 वाजता ज्या वेळेस कुलूप उघडतात त्यावेळेस मात्र अक्षरशः त्या दोन्ही वठ्यावरती माणूस उठून झोपल्यासारखं चिन्ह दिसतंय. हे अक्षरशः आज घडतंय. दत्त महाराज आजही त्या ठिकाणी देवदेवेश्वरीला निद्रेला येतात. म्हणूनच सांगितलंय, सह्याद्री शिखरे रम्यम आत्रियणसूया नंदनम तम वंदे परमानंदम श्री दत्तात्रेयं जगद्गुरु. अद्यापि सह्याद्री पर्वती देवाचे भार उतरती नाम निद्रेला येतात. माणसाचा भार कधी उतरते? जमिनीवर झोपल्यावर, नाही का? दिवसभर काही खाऊ द्या, किती फिरू द्या, त्याचा भार उतरत नाही. एकदा जमिनीवर पडलं की आनंद वाटतंय, नाही का? मग ते भार उतरण्यासाठी कुठे येतात दत्त महाराज? तर सह्याद्रीला येतात. अद्यापि सह्याद्री पर्वती देवाचे भार उतरती सकळ ब्रह्मांडाच्या देवता धावती अवधूत मूर्ती पाहावया. सर्व देवी देवता त्या ठिकाणी दत्त महाराजाच्या दर्शनाला येतात म्हणे. ही झाला देवल्य ऋषीचा उद्धार. राजा यदूची सुद्धा सुंदर अशी कथा आहे महाराज. थोड्याच वेळामध्ये राजा यदूच्या चरित्राचं आपण चिंतन करू. तत्पूर्वी सर्वांनी एकदाचं प्रेमानं भजन करायचंय. गुरु दिगंबरा दिगंबरा देवा दत्ता दिगंबरा 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 देव दत्ता दिगंबरा दिगंबरा देवा दत्ता दिगंबरा 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 देव दत्ता दिगंबरा देव दत्ता
देवदत्त दिगंबरा देवदत्त दिगंबरा दत्त दिगंबरा देवदत्त दिगंबरा देवदत्त दिगंबरा देवदत्त दिगंबरा देवदत्त दिगंबरा देवदत्त दिगंबरा दिगंबरा देवदत्त दिगंबरा दिगंबरा देवदत्त दिगंबरा 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 देवदत्त दिगंबरा दिगंबरा देवदत्त दिगंबरा 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 देवदत्त दिगंबरा दिगंबरा देवदत्त दिगंबरा दत्तात्रेय महाराज की आत्र ऋषी अनसुया माता की जय आनंद चिंतनम श्री दत्तात्रेय महाराज की जय हे श्रीकृष्णाच्या वंशातले श्रीकृष्णाचेही पूर्वीचे राजे भागवतामध्ये श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, हरिके म्हणितसे गोविंदो पूर्वज आमोचा यदू तेणे ब्रह्मज्ञाना लागी संवादो अवधूता शिकेला पै. स्वतः त्या ठिकाणी कृष्ण सांगतात उद्धवाला, आमचे पूर्वज राजा यदू होते आणि त्यांनी ब्रह्मज्ञानासाठी दत्त महाराजांशी संवाद केला, दत्त महाराजांशी संवाद साधला. हे कोण सांगत आहेत? स्वतः कृष्ण उद्धवाला सांगत आहेत. राजा यदू हे चक्रवर्ती राजे होते महाराज. चक्रवर्ती राजा म्हणजे या पृथ्वी तलावरचं बरचसं काही राज्य त्यांच्या सत्तेत असायचे, त्यांना चक्रवर्ती राजा म्हणायचे. आता चक्रवर्ती राजा म्हणल्यावर कमी काय असेल त्या ठिकाणी? आपलं एका गुंट्याचं घर आणि 20 एकराचं वावर याच्यातूनच मन निघणं झालंय, त्याच्यातच गुरपाटायला लागले. राजा यदू हे सार्वभौम राजा होते, काही कुठल्या प्रकारचं कमतरता नव्हती. राजा यदूचे 6 जन्म दत्त म्हणता गेले. किती? 6 जन्म. पण आनंदाची माहिती नव्हती. बरेच लोक दत्त म्हणतात पण आनंदाची माहिती नाही. ते मग आनंदाच्या घरला पावतात का हो? आनंदाच्या घरला पोहोचतात का हो? नाही. का तर दत्त महाराज सुद्धा आनंदाचं स्मरण करतात. त्या जीवाकडून आनंदाचं स्मरण झालं पाहिजे, त्यावेळेस तो जीव आनंदात विलीन होत असते. काही ठिकाणी आनंदाचा पारा नाही, नुसतं दत्ताचाच पारा आहे. काही ठिकाणी नुसतं दत्ताचाच पारा आहे, आनंदाचा पारा नाही. आनंदाचा पारा जिथं नाही तिथं ते मठ आनंद संप्रदायाचा नाही, आणि तिथं जाऊन आपण पारा करू नाही. आनंदाचा पारा जिथं नसेल तो आनंद संप्रदायाच्या संबंधित मठ नाही. बरेच ठिकाणी आनंद संप्रदाय आनंदाचा पारा नाही. मग ते काय कोणतं भजन करतात तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नाही तर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला बाई दत्त गुरु दिसले. आहे का नाही? 3 मुखाचा 3 गुणाचा ताना हसतय ग, हे आमचा दत्त नाही. जो मायेचं वेगळं असणारा तो आमचा दत्त आहे. ज्यांना मायाच स्पर्श केलं नाही ते आमचा दत्त आहे. आता सद्गुरु वर्ण वेणा जेथे माया स्पर्शू शकेना, ते स्वरूप माझा अज्ञाना केवी कळे. आले परंतु त्या अवताराचा नाश झाला नाही, तो आमचा दत्त. आला परंतु नाही गेला, विश्वाचा बाप, त्रिगुणाची वेणीचे दोन्ही निवारी भवताप.
दत्त म्हणत होते महाराज, पण आनंदाची ओळख नसल्यामुळं 6 जन्मही मुक्त नाही पावले. 6 जन्माच्या अंती सहाव्या जन्माच्या अंती ब्रह्मा म्हणायला लागले, हे यदू माझ्या गावचा आहे. विष्णू म्हणायला लागले, हे माझ्या गावचा आहे. शंकरजी म्हणायला लागले, हे माझ्या गावचं आहे. देवगुरु बृहस्पतीनं सांगितलं, हे कोणाच्या गावचं आहे ते पंचांगणच काढून पाहावं लागते. अगदी महाराज देवगुरु बृहस्पतीनं पंचांग काढून पाहिलं आणि सांगितलं, हे 99% 99.99 मोक्षाचा अधिकारी आहे. हे तुमच्या कोणाचं गावचं नाही, हे तुमच्या गावचं पुढचं तिकीट काढलेलं आहे. हातगावून माणूस बसलंय, नांदेडचं तिकीट काढलंय. मग हातगावचे लोक म्हणाले, तिथं उतरून घेऊ, तिकीट वाया जाते की नाही. हे तुमच्या पुढचं तिकीट काढलेले आहेत, हे तुमच्या गावाला त्यांना उतरून घेता येत नाही. दत्त म्हणलेलं कितीतरी पुण्य आहे यांच्याकडे, म्हणून हे तुमच्या गावचे पुढचे आहेत, हे तुमच्या गावचे नाहीत. मग काय करावं लागेल ह्यांना आमच्या गावासाठी गावाला नेण्यासाठी. देवगुरु बृहस्पतीनं सांगितलं, याला आणखीन 7वा जन्म बाकी आहे, 7वा जन्म घालायचा आहे. ते 7वा जन्म घालीत असताना मात्र याला जर तुमच्या गावाला न्यावा असं जर वाटत असेल तर चक्रवर्ती राजा करा. राज्य वैभवामध्ये लुब्ध होऊन परमार्थ करणार नाही, संपत्तीत लुब्ध होऊन परमार्थ करणार नाही. 3 गोष्टीची माज आल्यावर माणूस काय करील सांगता येत नाही. शास्त्र सांगते, मी नाही. माझे काही गोष्टी स्पष्ट असतात म्हणून लोकाला लागतात. ते लागतात ते कांडूक असलं त्याला, ज्याला दुःख असेल त्याला जाऊन लागतंय, आहे का नाही. कीर्तन प्रवचन कथा हे कोणी लावून घ्यायचं नाही. ज्याला जे गोष्ट अवगुण असेल त्याला जाऊन त्याला लागतंय. त्याला मी तरी काय करू, ते माझा स्वभाव नाही. मी शास्त्राचं वेगळं काही बोलत नाही. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य हे 3 गोष्टी प्राप्त झाले की माणूस मनमानी कारभार करते. सत्ता माणसाच्या हातात आले की त्याला साधू, संत, महंत, संन्यासी हे कळत नाहीत. कोणाचंही मन दुखवते सत्ता हातात असल्यामुळं. कोणाचंही मन दुखवल्यामुळं त्याचं भोग भोगावं लागतंय, लक्षात ठेवा. सत्पात्री मुखी पडता अन्न, जेविले 3.5 कोटी ब्राह्मण. सत्पात्राच्या मुखात जर अन्न पडलं तर 3.5 कोटी ब्राह्मण जेवल्या इतकं पुण्य लागतंय म्हण. आणि त्याच सत्पात्र्याचं जर मन नाराज केलं तर महाराज सृष्टी शून्यापर्यंत त्याला नरकात राहावं लागतंय, नरकात. म्हणून महाराजांनी सांगितलंय, आनंद नामाचा पुरुष जाण, तो आला आपल्या घरा लागून, त्याचे दुःखित होय अंतकरण. रवरव नुरकी पच्चे जाण सृष्टी शून्यापर्यंत. मी ओवीच्या वेगळं आणि अभंगाचं वेगळं मी काही बोलत नाही. म्हणून सत्ता, संपत्ती, पैशाच्या बळावर माणूस काही करतय. शरीराचं काय व्हायला लागलंय, आपण गतीला चाललोत की अधोगतीला चाललेत हे त्याच्या लक्षात येत नाही. संपत्ती जवळ असल्यावर सत्ता, संपत्ती आणि तारुण्य एक अशी अवस्था आहे, ते गरीब कितीही असू द्या, कितीही गरीब असू द्या, त्याच्या अंगात असणारं जे नवरक्त आहे ते रक्त ते कोणाचंच ऐकू देत नाही. त्याला काय म्हणावं, तारुण्य. तसंच महाराज त्या ठिकाणी सत्तेत भुलून परमार्थ करणार नाही, याला सार्वभौम राजा करावं. आणि अशी सुंदर स्त्री सोबत लग्न लावावं की जेणेकरून स्त्री मोहामध्ये भुलून परमार्थ करणार नाही. रुक्मिणीचं गावचं सुंदर अशी स्त्री पाहिली. रुक्मिणी कोण्या गावचे? कौंडण्यपूर. त्या कौंडण्यपूरची रुक्मिणीच्या आधीची मुलगी. रुक्मिणी हे कोणाची पत्नी आहे? श्रीकृष्णाची. आणि श्रीकृष्णाच्या पूर्वी हे झालेली घटना आहे. श्रीकृष्णाच्या पूर्वीचा इतिहास आहे. आणि राजा यदूला तिथली सुंदर अशी मुलगी, कौंडण्यपूरच्या राजाची मुलगी राजा यदूला दिली. राजा यदू 3 महिने संसार
थाटात पार पाडले राजा यदूंनी. 3 महिने सुंदर असा संसार पार पडला. पण काय महाराज, परमार्थ करणारा जे जीव आहे, महाराज सांगतात ना, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. किंवा आणखीन एका ठिकाणी महाराज सांगतात, अनंत जन्मीचे सुकृत साचले, अनंत जन्मीचे सुकृत साचले, जन्मीचे सुकृत साठले, अनंत जन्मीचे सुकृत साठले, अनंत जन्मीचे सुकृत साचले, अनंत जन्मीचे सुकृत साचले, जन्मीचे सुकृत साठले, अनंत जन्मीचे सुकृत साठले. म्हणून भेटले गुरु महाराज, म्हणून भेटले गुरु महाराज, सह्याद्री पर्वती वडगुंफेच्या ठाई, सह्याद्री पर्वती वडगुंफेच्या ठाई, सह्याद्री पर्वती वडगुंफेच्या ठाई. म्हणून भेटले गुरु महाराज, म्हणून भेटले गुरु महाराज, सह्याद्री पर्वती वडगुंफेच्या ठाई, सह्याद्री पर्वती वडगुंफेच्या ठाई. पुण्य असल्याशिवाय परमार्थच करणं शक्य नाही महाराज. दत्त म्हणायला वेळ काय लागत नाही, एका क्षणात म्हणून माणूस मोकळं होते. पण ते तोंडाला येण्यासाठी मात्र अनंत जन्माचं पुण्य लागते. अनंता जन्मीचे असेल पुण्य सामुग्री, तरीच जीवाग्री नाम येईल श्री दत्ताचे. लई जन्माचं पुण्य लागतंय. नसेल तर बरेच काही पिढ्यानपिढ्यापासून दत्त संप्रदायाचं घर आहे, त्याचं पुण्यच काही नसल्यामुळं ते त्याच्या घरी जन्माला आलंय, पण खायला लागले, पियाला लागले, करू नये ते कर्म करायला लागले. गुरुची ओळख नाही, देवाची ओळख नाही, शास्त्राची ओळख नाही, संताची ओळख नाही, पंताची ओळख नाही. पुण्य नाही त्याचा. घर आनंद संप्रदायाचं आहे कितीतरी वर्षापासून, घर गुरुभक्ताचं आहे कितीतरी पिढ्यांपासून, पण ते पुण्य नसलेले माणूस तिथं जन्माला आलंय, ते परमार्थ करू शकत नाही. आणखी नाही पुढे जाऊन सांगतो पुण्य नसलेले माणसाचं काही पुण्य नसलं. आता हातगाव नगरीमध्ये काही माणसं कमी नाहीत, पण इथं कथेच्या मंडपात येण्यासाठी पुण्यच लागतंय. ज्याच्या अंगात पाप आहे त्याला त्याचा पाप कथेकडे येऊ देत नाही, कीर्तनाकडे जाऊ देत नाही, पाऱ्यात बसू देत नाही. पाऱ्यात बसलं तरी डुकल्या लागतात, हे पापाचे लक्षण आहेत. माळ हातात घेतलं तरी डुकल्या लागतात, हातातून माळ पडून जाते, हे पापाचे लक्षण आहेत, हे पुण्याचे लक्षण नाहीत. पाप हे परमार्थ करू देत नाही. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला काय केल्या जेवण गोड लागत नाही. ताप आलेले माणसाला बरेच काही वेगवेगळे प्रकार करून देतात. टमाट्याची चटणी काय, ताव्यावरचं पिठलं काय, नाही का, वांग्याची भाजी काय, ठेसा काय, वगैरे वगैरे वगैरे. काही जरी दिलं ते म्हणते कडू लागायला. हो, कडू लागायले, मग तुझ्या अंगात ताप आहे. ताप असल्यामुळं जेवण गोड लागत नाही, आणि पाप असल्यामुळं परमार्थ गोड लागत नाही. अनंत जन्माचं पुण्य लागतंय गुरु महाराज भेटण्यासाठी, अनंत जन्माचं पुण्य लाभतंय नाम तोंडाला येण्यासाठी. आपल्यात पाप असल्यावर नामस्मरण होऊ देत नाही. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी
पूर्वीचा ठेवा होता कोणाचा? राजा यदूचा. पडले वळण इंद्रिया सकळा, पूर्वजन्मात दत्तदत्त म्हणलेले होते. तीनच महिने सुंदर असं सुखाचा संसार झाला. चौथ्या महिन्यात मात्र राजा यदूला संसारावर वीट वाटू लागलं. संसारावर काय वाटू लागलं? वीट वाटू लागलं. संसार नकोसं वाटू लागलं. पत्नी माहेरा गेलेली होती. राजा यदूला सिंहासनावर जाऊन बसल्याच्या नंतर एखाद्या बाबळाच्या काठ्यावर बसल्यासारखं वाटू लागलं. बाबळाचे काटे काढून टोचायलेत की काय असं वाटायलं. म्हणजे हे सिंहासन कधी कधी सोडून द्यावं असं मनातून त्याग व्हायला लागलाय, वैराग्य निर्माण व्हायलाय. आणि पंचपक्वान्नाचं ताट सेवक आणून समोर ठेवायला लागले. तर राजाच्या घरी जेवायला काय कमी असेल? ते पंचपक्वान्नाचं ताट पाहिल्याच्या नंतर राजा यदूला विष पाहिल्यासारखं वाटायलंय. कधी कधी आपल्याला ताप किंवा काही तब्येत वगैरे बरं नसल्यावर किती सुंदर ताट करून द्या, त्याला पाहिल्याबरोबर आपल्याला काय वाटतंय? कशाला माझ्या मागं लागले असतील बिनकामी, मला खाऊ वाटत नाही, उगत माझ्या मागं लागायले तर, आहे का नाही? तसं महाराज राजा यदूला त्या पंचपक्वान्नाचं ताट विषासारखं वाटू लागलं. राजा यदूनी रात्री 12 वाजता आपल्या आईच्या मंदिराकडे गेलेले आहेत. पूर्वीच्या काळात राजाच्या घरामध्ये राणी साहेबाचा घर वेगळा, राजासाहेबाचं घर वेगळं, राजपुत्राचं घर वेगळं, राजकुमाराचं राजकुमारीचं वेगवेगळे घर असायचे. सेवकाचं घर वेगळं, तबेला वेगळा, नाही का, अश्वघर वेगळं, वगैरे वगैरे वगैरे. राणी साहेबाच्या म्हणजे आई साहेबाच्या घराच्या पुढे, खोलीच्या पुढे जाऊन उभा राहिलेले आहेत आणि दारावर टकटकायला लागलेले आहेत. आणि त्यावेळेस राजा यदूची आई मधातून बाहेर आलेली आहे. ती आई सुद्धा परज्ञानाची आई होती. परमार्थ करणारे आई वडील आम्हाला मिळणं हे आमचं अनंत जन्माचं पुण्य आहे. नाही तर अशी काय मायबाप आहेत, लेकरू जर मठाकडे जाऊ लागलं तर म्हणतात आमच्या कुळी नव्हते आईशे आणि हेची पिशे जन्मले. सारखं सारखं बरडीला जातंय, महाराजाचे काय मागं लागतंय, बापू आले की त्या बापूच्या मागच फिरतंय, हेच पिसा असलं जन्मलंय. आमच्या घरी असलं कोणी नव्हतं, कामधंदे करीत होते आमच्या इथं सर्व काही लोक. हे असं पिसं हे एकटंच जन्मलं. पण नाही, ते परज्ञानाची आई होती. आईनं कवाड खोलण्याबरोबर, कवाड उघडण्याबरोबर पहिल्या सुरुवातीला सांगितलं, तू कशासाठी आलास ते मला समजलं. तू येण्याचं मुख्य कारण माझ्या लक्षात आलं. आणि तुझ्या अंतरंगात जे वैराग्य निर्माण होतंय ना, हे खरी संपत्ती आहे. या जगातली मोठी संपत्ती काय आहे? या जगातली मोठी संपत्ती काय आहे? त्याग, वैराग्य. आपले बापू सांगतात प्रवचनामध्ये, कोणता तरी देश कशाला तरी प्रसिद्ध आहे म्हण, कोणता तरी देश कशाला तरी प्रसिद्ध आहे म्हण, नाही का? चायना काहीतरी वस्तूला प्रसिद्ध आहे, अमेरिका सोन्याला प्रसिद्ध आहे, कोणते लोखंडाला प्रसिद्ध, वगैरे वगैरे वगैरे. पण भारत मात्र त्याग आणि पावित्रतेला प्रसिद्ध आहे. भारत कशाला प्रसिद्ध आहे? भारतात कोणाला मान आहे? त्यागी आणि पावित्रतेला मान आहे. त्यागाला आणि पावित्रतेला मान आहे. राजा यदूंनी त्या ठिकाणी महाराज राजा यदूला आई सांगायला लागलेले. आणि ते आई म्हणजे लहानपणी राजा यदूला पाळण्यात घालून सुद्धा अशा प्रकारची पाळणा म्हणायची महाराज. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांबा, नाशिवंत मलमूत्राचा बांबा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, रव दुर्गंधी रे
अरे त्या गुरुवरा शरणा जाई रे आनंदा शरण जाई रे आनंदा पर्येशी मदाल सा सोहम जो रे बाळा आ पर्येती मदाल सा सोहम जो रे बाळा पर्येती मदाल सा पर्येती मदाल सा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातिले रे क्रमकटकाचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा स्मरेत गुरुवरा शरण जाई आनंदा पर्येती मनाल सोहम जो रे बाळा पर्येती मनाल सोहम जो रे बाळा पाळण्यात घालून सुद्धा ती आई महाराज सुंदर अशी पाळणा गायची. ऐ ऐ काय भानगड तुमची काय वय ए पोलीस मित्र घेऊन इकडे 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 त्याला घेऊन जा इथून.